नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आजच्या दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करूया। आजची मित्रांनो दिलासादायक बातमी आहे। आजची दिलासादायक मोठी बातमी कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी महत्त्वपूर्ण व दिलासा देणारी आताच्या घडीची मोठी अपडेट जाणून घ्या सविस्तर। या संदर्भामध्ये सविस्तर माहिती पाहूया। नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करतो। ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आणि हार्दिक शुभेच्छा। शासन स्तरावरून कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी व दिलासादायक बातमी आहे। पुढील महिन्यापासून पेन्शन कम्युटेशनच्या प्रक्रियेत मोठा बदल होणार आहे आणि हस्तलिखित स्वाक्षरी बंद होऊन डिजिटल स्वाक्षरी अनिवार्य करण्यात आली आहे। यामुळे तुमची पेन्शन प्रक्रिया लवकरात लवकर होणार आहे आणि वेळही वाचणार आहे। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। मोठी अपडेट कर्मचारी आणि पेन्शनधारकांना पुढील महिन्यापासून पेन्शन कम्युटेशनचे नियम बदलत आहेत। हस्तलिखित स्वाक्षरी बंद। आज आपण पेन्शनच्या संदर्भातील नवीन डिजिटल नियम सविस्तर समजून घेऊया। मुद्दा क्रमांक 1, नवीन नियम कधीपासून? तर पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून नवीन नियम लागू होणार आहेत। सरकारने पेन्शन कम्युटेशनची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल करण्याचा निर्णय घेतला आहे। मुद्दा क्रमांक 2, हस्तलिखित स्वाक्षरी बंद। आता पर्यंत कम्युटेशन फॉर्मवर पण हाताने सही करत होतो, ती मॅन्युअली सिग्नेचर आता स्वीकारली जाणार नाही। ही पद्धत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। मुद्दा क्रमांक 3, डिजिटल स्वाक्षरी अनिवार्य। आता डिजिटल स्वाक्षरी म्हणजेच सर्टिफिकेट म्हणजेच DCS किंवा ई साइन वापरणे बंधनकारक आहे। सर्व संबंधित अधिकारी आणि अर्जदारांना मान्यता प्राप्त डिजिटल स्वाक्षरीने फॉर्म मंजूर करावे लागतील। लक्षात ठेवा, ई साइन किंवा OTP तुमच्याकडे नोंदणीकृत मोबाईलवर येईल। मुद्दा क्रमांक 4, हा निर्णय का घेतला? तर या पाठीमागची 2 कारणे आहेत। कारण क्रमांक 1, वेगवान प्रक्रिया। फॉर्म एकाच टेबलवरून दुसऱ्या टेबलवर जाण्याचा वेळ वाचेल, पेन्शन लवकर मिळेल। 2, सुरक्षितता आणि पारदर्शकता। डिजिटल स्वाक्षरीमुळे फसवणूक किंवा चुका पूर्णपणे टाळता येतील। पेन्शनधारकांनी आता काय करावे? तर 1, तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड विभागाकडे अपडेट ठेवा। विभागाकडून डिजिटल प्रक्रियाची माहिती अद्ययावत आधीच प्राप्त करून घ्या। निष्कर्ष थोडक्यात सांगायचे तर पेन्शन कम्युटेशन प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक केली आहे। डिजिटल स्वाक्षरीमुळे कागदपत्राची देवाणघेवाण कमी होऊन काम लवकरात लवकर होणार आहे आणि पेन्शनचे कम्युटेशन हातात लवकर प्राप्त होणार आहेत। हा कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा आहे। आणि ही होती आजची सर्वात मोठी अपडेट आणि नवनवीन अशाच प्रकारचे सरकारी निर्णय, पेन्शन, DA आणि कर्मचाऱ्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तुम्हाला काही अडचण आली तर कॉमेंट बॉक्स मध्ये विचारा। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। आपण पूर्णपणे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला आभारी आहे। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।